वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवनावरती परिणाम होऊ लागलाय। जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी असलेल्या यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीवरील आलमडोह पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे आलमडोह अल्लीपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। वर्ध्यामध्ये मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि याच मुसळधार पावसामुळे आलमडोह हा पूल पाण्याखाली गेलेला आहे। ही दृश्य देखील समोर आलेली आहेत। या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाल्याचं दिसून येत आहे। आलमडोह अल्लीपूर असा हा मार्ग आहे आणि हाच मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे राज्यात पेरण्या खोळंबलेल्या आहेत। राज्यामध्ये आतापर्यंत फक्त 20% पेरण्या होऊ शकल्यात। राज्य कृषी विभागाने तशी माहिती दिली आहे। 1 जुलै 2026 अखेरीस 28,39,363 एकरांवरती पेरण्या पूर्ण झाल्यात, तर गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 62% पेरण्या या पूर्ण झालेल्या होत्या। तर विभागनिहाय पेरण्यांचं क्षेत्र आणि टक्केवारी नेमकी किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर 20% पेरण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत। कोकण विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी 10,541 एकरांवरती झालेली आहे, म्हणजेच एकूण 3% पेरणी झाली आहे। नाशिक विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी 6,255 आणि पेरण्यांची टक्केवारी आहे 32%। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये 1,40,132 एकरांवरती पेरणी पूर्ण झाली आहे, तर याची टक्केवारी आहे 11%। त्यानंतर पुढे कोल्हापूर विभागामध्ये 85,203 प्रत्यक्ष पेरणी झाली आहे, तर पेरण्यांची टक्केवारी आहे 12%। छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4,42,714 एकरांवरती पेरणी पूर्ण झाली आहे आणि जवळपास 21% पेरण्यांची ही टक्केवारी दिसते। लातूर विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी आहे 3,69,945 एकरांवरची आणि टक्केवारी आहे 13%। अमरावती विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे 7,65,780 आणि याची टक्केवारी पाहिली तर जवळपास 24% पेरण्या पूर्ण झाल्या। त्यानंतर नागपूर विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी आहे 3,64,794 एकरांवरची आणि पेरण्यांची टक्केवारी आहे 19%। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।